नमस्कार मंडळी, चारुल क्रिएशन्समध्ये तुमचे स्वागत आहे. इथं मी ब्लाऊज पीसचा वापर केलेला आहे. माप सांगते. इथं मी 9.5 इंच लांब आणि 9.5 इंच रुंद मापाचे 2 फॅब्रिक घेतलेले आहेत. हँडलसाठी आपण 14 इंच लांब आणि 2 इंच रुंदी असलेले 2 पीस घेतलेले आहे. डेकोरेशनसाठी लेस घेतली आहे, ती पण 14 इंच लांब घेतली. 25 इंच लांब सॅटिनची दोरी घेतलेली आहे, 2 घेतलेले आहेत. डेकोरेशनसाठी लेस घेतलेली आहे. हँडल करून घेणार आहोत. त्याच्यासाठी सुलट बाजू फोल्ड करून उलट बाजूने टिप मारून घ्यायची. आता आपण पट्टी सुलटी करणार आहोत. त्याच्यासाठी या होलमधनं सुई घालायची आतमध्ये आणि उलट्या बाजूने ती आतमध्ये घालायची आणि खाली ओढून घ्यायची. अशा पद्धतीने ती सुलट करून घ्यायचं. मी सुलट करून घेतलेली आहे. आता ही जी शिवण आहे याच्यावरती आपण ही लेस ठेवणार आहोत आणि टिप मारून घ्यायची दोन्ही बाजूने. आपल्या पट्ट्या लेस लावून तयार आहेत. पण हे नॉन फॅब्रिक घेतलेलं आहे. 9.5 इंच लांब आहे आणि रुंदी त्याची 7.5 इंच आहे. तर 9.5 इंचाच्या भागावरती आपण इथं उभं 1.5 इंचावरती मार्क करणार आहोत आणि आडवं 1.5 इंचावरती मार्क करणार आहोत. इकडे सुद्धा आपण 1.5 इंचावरती मार्क करून कॉर्नर कट करून घेणार आहोत. असे आपण दोन्हीही पीसेस तयार करणार आहोत. कॉर्नर राऊंड करून घ्यायचा आहे. कट केलेले आपण नॉन-वूवनचे भाग आता अस्त्राच्या कापडावर ठेवून चारी बाजूनी शिवणार. आपण चारी बाजूला टिप मारून घेतलेली आहे. आता अस्तराच्या सुलट भागावरती ही पट्टी आहे, त्या पट्टीचा सुलट भाग ठेवून टिप मारून घ्यायची. आपण टिप मारून घेतलेली आहे. सरळ करून वरती प्रेस करून घ्यायचं व्यवस्थित. मग सेंटर पॉईंट काढून घ्यायचं, मार्क करायचं. सेंटर पॉईंटपासून 2 इंचावरती दोन्ही बाजूला मार्क करून घ्यायचं. आपण तयार केलेले हँडल मार्क केलेल्या ठिकाणी ठेवून टिप मारून घ्यायची. आपली टिप मारून झाली आहे. आता त्याच्यावरती हे जे मेन फॅब्रिक आहे त्याची सुलट बाजू त्याच्यावर ठेवून मध्ये 3 इंचाचा गॅप सोडून चारी बाजूनी टिप मारून घ्यायची. आपली टिप मारून झालेली आहे. आता कॉर्नरवरती राऊंड असल्यामुळे नॉचेस मारून घ्यायचे. आणि मग खालच्या ठेवलेल्या गॅपमधून सुलट करून घ्यायचं. सुलट केलेले आहे आपण. सुलट केल्यावर ही टोकं व्यवस्थित बाहेर काढून घ्यायची आणि हा ओपन भाग आहे तिथं टिप मारून घ्यायची, दाबटीप मारून घ्यायची. आता वरून 1.25 इंच खाली मार्क करून घ्यायचं आणि त्याच्या खाली 1.25 इंचावरती मार्क करायचं आणि 2 सरळ लाईन मारून घ्यायच्या आणि त्याच्यावरती टिप मारून घ्यायची. ही टिप मारलेली आहे त्याच्या खालून आपण ही लेस लावणार आहोत. इकडून 1/2 इंचाचं मार्जिन सोडून आपण ही लेस लावणार आहोत. ही अशी फिरवून इथपर्यंत लावून घ्यायची. आपली लेस लावून झालेली आहे. आता हा लेस लावलेला भाग या दुसऱ्या भागावरती ठेवायचा, टिप मारून घ्यायची. आता आपण सॅटिनची लेस इथून घालून घेणार आहोत. आपली लेस घालून झालेली आहे. आता याच्यामध्ये आपण एक गोल्डन कलरचा मणी घालणार आहोत. आपले मणी घालून झालेले आहेत. आता आपण इथं फॅब्रिक टसल्स लावणार आहोत. त्याच्यासाठी मी इथं 4 इंच
बाय 4 इंचाचा एक चौकोन घेतलेला आहे, तो फोल्ड करायचा आणि इथं ठेवून टिप मारून घ्यायची. आपले फॅब्रिक टसल्स लावून झालेले आहेत. तुम्ही ही बॅग पोटली म्हणून सुद्धा वापरू शकता. बघू शकता तुम्ही किती फिनिशिंगने आपली बॅग ही तयार झालेली आहे. तुम्ही स्वतः हे घरच्या घरी तयार करू शकता. सवाष्ण वाण म्हणून, संक्रांतीचे वाण म्हणून, गिफ्ट म्हणून, तुमची आठवण म्हणून तुमच्या मैत्रिणींना, नातेवाईकांना देऊ शकता. तुम्ही प्रेमाने तयार केलेली वस्तू ही तुमची आठवण नेहमी करून देत असते. तर तुम्ही नक्की तयार करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली ते. आपली ही पोटली बॅग तयार आहे. किती सुंदर दिसते. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि हो,